नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी किरण कोल्हे मिस्टर के कृषी मित्र या यूट्यूब चॅनलला आपलं स्वागत करतो. शेतकरी मित्रांनो, तुमच्या बागेत निमेटोड जास्त झाला आहे का? तुमच्या डाळिंब बागाची साईज होत नाही का? तुमच्या बागात सर्कसपोरा अल्टरनेरा खूप आला आहे का? तुमच्या बागात तेल आहे का? हे सगळे प्रॉब्लेम तुम्हाला असेल तर हा व्हिडिओ खास तुमच्यासाठी आहे. त्याच्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघितला पाहिजे. आज आपण या व्हिडिओमध्ये या सर्व प्रॉब्लेमवरती बोलणार आहे. त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही नक्की बघा, शेअर करा. पण काय होतंय, झाडाला निमेटोड असतो डाळिंबाचा, त्याच्यामुळे झाड ट्रेसमध्ये जातं आणि ट्रेसमध्ये गेल्यानंतर फळांची साईज होत नाही. सगळ्यात अगोदर आपण निमेटोड बघून घेऊया एकदा. ह्या झाडाला आता समजा हे झाड ट्रेसमध्ये दिसतंय मला आणि याच्यात खूप निमेटोडचा शक्यता आहे आणि याला निमेटोड होताच. आता 2-3 दिवसापूर्वी अमृत नो नोट नावाचं प्रोडक्ट यांनी सोडलं. बाग पूर्ण स्टॉप झालेला होता, फार शेंडासुद्धा निघत नव्हता. तर आता आपण बघू शकता बागातून शेंडा पण निघायला लागलाय आणि ॲक्टिव्ह झालाय, म्हणजे त्याची मुळी ॲक्टिव्ह झाली आहे. शेंडा चालू झाला, स्टॉप झालेला शेंडासुद्धा चालू झाला, म्हणजेच आता त्याची अपटेकिंग पॉवर वाढली. आणि आता 3 दिवस झाले, 3 दिवसामध्ये काय बदल झाला नेमॅटोडचा. नेमॅटोड हा डायरेक्ट तर कोणता आहे ना, डायरेक्ट जळून किंवा खाकवणार नाही. नेमॅटोडचं काम होतं की ते त्या नेमॅटोडच्या गाठीमधून बायपास करून मुळ्या काढणं आणि ती मुळी वाढवून पर्यायी मार्ग तयार करणं आणि झाडाला अन्नद्रव्य मिळवून देणं. तर चला बघू आपण कसा नेमॅटोड होता आणि आता नेमॅटोडचं मधून कशी मुळी निघते. तर चला शेतकरी मित्रांनो, हे झाड आहे, ह्या झाडात ही बाई ही मुळी समजा आम्ही उकरलं होतं अगोदर. ही बाई मुळी, ह्या मुळीमध्ये खूप नेमॅटोड आहे आणि नेमॅटोडमधून ह्याच्या मुळ्या चालू झाल्या 3 दिवसामध्ये. हे पूर्ण स्टॉप झालेले मुळे होते आणि चांगली मुळे चालू झाली आहे नेमॅटोडची मधून, हे बघा. आणि मुळे वाढलेली पण, मुळ्यांचा जाळा चांगला तयार झालेला आहे इथं. हा नेमॅटोड बघा किती मोठा नेमॅटोड. ही जी खालची खोल मुळे आणि तुम्हाला दिसत असेल तर ह्या नेमॅटोडच्या गाठीमधून चांगल्या मुळ्या तयार झाल्या आणि त्याचा अपटेकिंग पॉवर वाढली. आता 5-6 दिवसामध्ये ही मुळी चांगली पसरणार आहे. पण नेमॅटोड असल्यानंतर किंवा औषध कोणतं न सोडल्यानंतर ती मुळी जी असते ती स्टॉप होऊन जाते आणि नॉनवर्स तेच काम करतं का, सर्कल चालू ठेवतं व्हाईट रूट काढण्याचं आणि ती व्हाईट रूट लांबवण्याचं काम करतं, पसरण्याचं काम करतं. जेणेकरून नेमॅटोडमुळे तुमच्या जो अन्नद्रव्य अपटेक करणार आहे तो थांबणार नाही. ते तुमच्याला पूर्वी ना मी सांग घालतो, मी सांग घालतो डायरेक्ट. जरा थांबलं ना ट्रेसमध्ये गेला बाग. काय झालं, यांनी ज्यावेळेस मागच्या वर्षी बाग निघला त्यांना उपसून टाकायचा होता. मग उपसून टाकायचं म्हणलं त्यांनी काही खातं बिर काही टाकलं नाही खाली, मग तसं सोडून दिला आणि बाग धरला. तर कसं आहे, आता मी औषध दिलंय त्याच्यामुळे मग ते फ्लॉवरिंग खूप निघली त्याला आणि फ्लॉवरिंग निघली तेवढी धरून घेतली. बागाला काय झालं, खाली ताकद नाही राहिली. एक तर नेमॅटोड असल्यामुळे पूर्ण उपळून गेलेलं होतं. आता काय हो राहिलंय, ताकद कमी पडेल खाली. जेवढं आपण वरून सोडतोय ते यायचं तर नेमॅटोड खाली, नेमॅटोड अपटेक होत नव्हता. नेमॅटोडचं औषध सोडलं पहिल्यांदा फ्लॉवरिंगच्या काळात, ते आतापर्यंत चाललं आणि परत नेमॅटोड अटॅक केला, सगळं नेऊन गेला. ह्या रानाचे मागचे प्रत्येक झाड तेल होता, खूप तेल मग पाहिलं होतं. आता होता तिथे थांबला जागेवर थोडंफार एक दोन फळाला असणारच तेवढं. 100% त्याला जाण्याचं औषध असं कोणाकडे नाही अजून. मी पण नाही सांगत तुम्हाला, कोणाकडेच नाही. 95% आणि सगळ्यात मेन इथे फुटले तुम्ही बाबा. आता 2 दिवसामध्ये झाडे आपल्या पूर्ण फुटायला बुडे सुद्धा हे जे शेंडे नव्हते बघा, हे फुटले 2-3 हजार गेले. कारण तो ट्रेस मध्ये होतं पूर्ण ट्रेस झाड अशी सुकेल वाटत पूर्ण. मला दोघं ते तो बागात नवीन फोटो सुद्धा बंद झाला त्याचा. आता पाहतच नाही रस्त्यावर जाताना. कालच्या पेक्षा आज थोडी बरं वाटत आहे, उद्या परवा थोडी बरं वाटत, म्हणजे फ्रेश वाटत. साईज मागच्या वर्षी बेस्ट साईज कसं काय आणि 4 महिन्यात राहते साईज चांगली बाबा. आता फक्त झाड थांबले होते, जिंकली होती झाड थांबले ना, एकायला बी ना फुटले होते सगळे. त्याला किती होत त्याच्यावर? खूप 100% झालं मागच्या वेळी 100%. बरं का, झाड थोडं धळलं बा असं. 3 दिवस झाले अजून सोडून. 3 दिवस झाले आज.
अजून तुम्ही 5-6 दिवसामध्ये बघा, आता उकरला असते आपण बरं का, पण ती मुळी बारीक असं ना आता ते उकरायला गेलं का ते तुटून येईल, म्हणजे मग अंगण तोड 5-6 दिवशी चांगली लांब दिसेल तुम्हाला. हो त्या गाठीतून मुळे नाही डायरेक्ट महेश. बायपास करतं डायरेक्ट त्या गाठीतून तुम्हाला, जे नेमॅटोडची गाठ असते ना ती फोडतं आणि त्याचे बायपास करतं साईड काढून देतं. काही कष्ट आहे त्यांच्यावाले, आमचं फक्त मार्गदर्शन लय महत्व. कष्ट 2013 पण आम्ही डाळिंबाची तरी डोकं चालत नाही. 2019 ला आम्ही सोलापूरला लावेल. ती चूक केली सोलापूरला लावून तुम्ही. नाही पण आज आम्हाला असं वाटत ते बरोबर सोलापूर चांगलंय, कारण सिटिंगला अडचण नाही, साईज कमी होती, साईज 4 रुपये कमी विकत, पण ती गॅरंटीड आहे असे. डुकरासारखं फायदा. आता शरद तीन मध्ये खाली 80,000 रुपये त्याला ना सगळे खतम करून टाक, म्हणजे हेच होतं नाही. आता आहे ना, पुढच्या वर्षी बाग धरायच्या अगोदरपासून ट्रीटमेंट करायची तुम्हाला. हो नेमॅटोडचे औषध तुम्हाला बाग निघोस तर 3 ते 4 वेळेस सोडायचं. आपल्याला ऑक्टोबर मध्ये धरायचंय, बिंदास धरा, पण रेस्टिंगच्या काळामध्ये काम नाही करत आपण. आपण खत भरून देतो आणि तसं सोडून देतो. जर मुळावरती नेमॅटोड असेल तुम्ही खत भरलं तर उचलिंग कस काय नाही, उचलला स्टोरेज कस काय होईल, स्टोरेज नाही झालं, फ्लावरिंग फेकणार नाही. जरी फेकली फ्लावरिंग तर मग असा प्रॉब्लेम होतो. आता हे ट्रेस मध्ये जाण्याचं कारण काय माहिती घ्या, सगळं रान पूर्ण उपळून गेलेलं आहे, नॅचरली जमिनीमध्ये काहीच राहिलेलं नाही. जे एवढं आम्ही देतोय किंवा ते देत आहे सांगताय तेवढंच चालू आहे फक्त. त्याच्यावर काय भागणार आहे, स्टोरेज पण नाही राहिलं, काही नाही राहिलं, त्याच्यावर काय भागणार आहे. दररोजच्या जेवणावर फक्त त्याला भाकरी चालू आहे, त्याच्यावर चालू आहे, पोट बाहेर परत चालू आहे फक्त. 3 महिन्याचे पाणी होतं डायरेक्ट, 3 महिने परतीच्या पावसानं. किती महिने पाणी होतं तुम्हाला आपलं बाग दाखवतो, पण आता असं वाटत उपटून टाका, म्हणजे अशी बाग उपटून काय करणार आहे तुम्ही, तिथं ऊस करणार आहे, ऊसामध्ये काय प्रॉपर्टी सांगा बरं. थकून गेलं पार कोपरा चालू ऊसात, 2-2 कारखाने पण काही नाही. मित्रांनो, डाळिंब बागाची साईज करण्यासाठी तुम्हाला मी मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलंच आहे, आता पण सांगतो. शेतकरी मित्रांनो, आता कलर चेंज होण्याची अवस्था आहे आणि ह्या कलर चेंज होण्याच्या अवस्थेमध्ये सगळ्यात ज्यादा अन्नद्रव्याची गरज असते, हे मी प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगतो. तर ह्या काळामध्ये त्याला फॉस्फरस आणि पोटॅश जादा प्रमाणामध्ये गेलं पाहिजे. त्याच्यासाठी तुम्हाला 49-32 ही ग्रेड मी सजेस्ट करेल, बेस्ट आहे. 52-34 ही ग्रेड आहे, ही पण चांगली आहे. हे 2 ग्रेड तुम्हाला आलटून बिलटून सोडा, साईज चांगली होईल तुमच्या बागात. आणि हे सोडण्याच्या अगोदर तुम्हाला मी सांगितलं, नेमॅटोड बघून घ्या, नेमॅटोड चांगला क्लिअर करून घ्या आणि मगच तुम्हाला काही ड्रिपनी सोडायचं असेल ते औषध सोडा. मी 2-3 प्रकारच्या स्लऱ्या पण सांगितलंय, सरकी बेंचची स्लरी, अंड्याची स्लरी, सोयाबीनची स्लरी. ह्या 3 स्लऱ्या माझ्या चॅनलवरती आहेस, बघून घेऊ शकतात. आणि शेतकरी मित्रांनो, साईजसाठी सगळ्यात मोठं एक ध्यान राहून द्या. आता साईजचं उदाहरण सांगतो तुम्हाला, बागाची साईज कुठपर्यंत होते. आता हे काय, एक फळ समजून घ्या, ह्या फळावरती साईज करायची आपल्याला, तर फळ कसं पाहिजे, कॅमेरामॅन इकडे, जोपर्यंत ह्या फळाचं तोंड चांगलं मिटत नाही, हे जे पुढचं आहे तोपर्यंत मिटत नाही, तोपर्यंत साईज होत असते. फक्त एक ध्यान राहून द्यायचं, लवकर कलर येऊन लवकर मॅच्युअर झाला तर हे मिटत नाही. त्याच्यामुळं आत्ता काय तुम्हाला त्याच्यावरती ताकद लावायची, ती ताकद लावायची. आता हे जे गॅप आहे, हे गॅप आहे मधले, तुम्ही जर डाळिंब बघितला असेल तर पूर्ण गोल झालेलं नसतं ना. आता हे कलर चेंजिंगची अवस्था आहे, याची हिरव्यातून लालात रूपांतर होणार आहे. त्यावेळेस ह्या आतमध्ये गॅप असतात, म्हणजे काय, जे आतमधले अनार दाणे, हा जो दाणा असेल तो फुगवण्याचं काम करून राहिला. आता ज्या ज्या ठिकाणी वर टेकड असतात तेव्हा वर टेकडे साईज होण्याचं काम होऊ राहिलं आहे आता. आणि याच्यामध्ये शुगर उतरली पाहिजे, हे ध्यान राहून द्या. जोपर्यंत त्याच्यामध्ये आतमध्ये पाणी आणि शुगर उतरत नाही तोपर्यंत त्याची वेट आणि साईज वाढत नाही. आणि शुगर उतरण्यासाठी तुम्हाला सगळ्यात मोठा कंटेंट म्हणजे पोटॅश. आता काय करा, हळूहळू फॉस्फरस थोडा डाऊन करत चला, पोटॅश वाढवा. GA सारखे कंटेंट वापरू नका, जेमुळं पण त्याला खूप वाढणार आहे, सारख्या स्पोरा पण खूप वाढणार आहे. जेने तुम्हाला फक्त कांब्याच्या साल असेल ती ताणलेली दिसेल, पण आतमधून हलकच राहील. त्यामुळे GAचा वापर शक्यतो टाळाच, माझं मत आहे. फॉस्फरसची लेवल वाढवायसाठी फॉस्फरस युक्त आणि पोटॅश युक्त. आता काय करायचं, तुम्हाला शुगर वाढवायची आहे, कलरसाठी कलरमध्ये रूपांतर करायचं आहे, त्यावेळेस पोटॅशची जास्त अवेलेबिलिटी पाहिजे. पोटॅशच्या ग्रेड तुम्हाला जास्त वापरायचे आहे, जेणेकरून साईज तुमची चांगली होणार आहे. आणि मी ज्या स्लऱ्या सांगितलं तुम्हाला, त्या स्लऱ्या वापरा, साईज चांगली होऊन जाईल तुमची.
तर शेतकरी मित्रांनो, आता शेवटचा मुद्दा म्हणजे तेल आहे. ह्या बागात आपण आलोय, मला 2-4 झाडं तेलाचे दिसले आणि तिथंच तुम्हाला व्हिडिओ काढतोय. पण तेल स्टॉप झालाय बरं का. हा तेल आहे बघा शकतो तुम्ही, तुम्हाला दाखवतो तेल आहे. ह्या फळावरती तेल आलाय आणि शेजारच्या फळावरती तेल गेलेलं नाही. तर ह्या बागाच्या प्रत्येक ठिकाणी तेल आहे या झाडावरती, पण शेजारच्या आपण तुम्ही बघू शकता शेजारचं झाड आहे, या शेजारी झाडावर तेल आलेलं नाही, किंवा हे शेजारचं झाड आहे याच्यावर पण तेल आलेलं नाही. तो झाड होतं त्या झाडावर त्याला स्टॉप झालाय. त्याच्यासाठी तुम्हाला सगळ्यात महत्त्वाचं मी सांगितलं, फॉस्फरस आणि पोटॅश लेवल वाढवायची. त्याला ह्याच अवस्थेमध्ये जाणं येत असतो, कलर चेंजच्या अवस्थेमध्ये. त्यामुळे आणि आता कॉपरचा स्प्रे घेऊन टाका. पाऊस पडला, कॉपर बॅक्टेरियलचा स्प्रे घेऊन टाका. त्याच्याबरोबर तुम्हाला कासोबिमायसिन, कॉपर याचे स्प्रे घ्या. त्याच्यासाठी खास व्हिडिओ मी तयार केलेला आहे, ती व्हिडिओ जाऊन बघा. त्याच्यामध्ये मी तुम्हाला सगळे फवारणी सांगितलेलं आहे. खास त्याच्यासाठी सांगाल तुम्हाला, आत्ता मी जे झोनो वापरायला लावलं होतं, ज्यावेळेस त्याला ॲक्टिव्ह दिसेल तुम्हाला झोनो वापरायला लागलं होतं, त्याचे रिझल्ट मला चांगले आले. सॅनिटाईज करून बाग पूर्ण सॅनिटाईज झाल्यानंतर एका फळावर ते दुसऱ्या फळावरती ट्रान्सफर झालं नाही आणि 3-4 झाडाच्या पुढं तेल आहे आणि इकडे पुढं तेल दिसत नाही. म्हणजे त्याला स्प्रेड नाही झाला, जिथं आला तिथंच थांबून राहिला. मागच्या वर्षी ह्या बागामध्ये सरसकट तेला होता, पूर्ण बागात फिरला होता, पण आता आपण तिथंच थांबवलं. तेच प्रयोग केला होता मी, जे तेलासाठी तुम्हाला जो व्हिडिओ तयार केला आहे त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देणार आहे, तो पण जाऊन व्हिडिओ बघा. शेतकरी मित्रांनो, मी आत्ता शॉर्टमध्ये हा व्हिडिओ बनवला निमेटोड तेल्या किंवा साईजसाठी. त्याचे डिटेलमध्ये व्हिडिओ मी अगोदरच बनवलेले आहे, ते तुम्ही जाऊन बघा. आणि शेतकरी मित्रांनो, तुमचे अजून काही प्रॉब्लेम असेल, त्याचे उत्तर तुम्हाला पाहिजे असेल, तर आमच्या यूट्यूब चॅनलची मेंबरशिप चालू झालेली आहे. ह्या मेंबरशिप घेऊन तुम्ही डायरेक्ट माझ्याबरोबर कॉन्टॅक्ट करू शकतात. नगर जिल्ह्यामध्ये असेल तर मी तुम्हाला महिन्यातून एक व्हिजिट देऊ शकतो, आणि तुम्ही बाहेरचे असाल तर तुम्ही माझ्या व्हॉट्सअपवरती तुमचे आत्ताचे प्रॉब्लेमचे फोटो काढून शेअर करू शकता, डायरेक्ट माझ्याबरोबर कॉन्टॅक्ट करू शकता. त्याच्यामुळं शेतकरी मित्रांनो, जर तुम्हाला माझं मार्गदर्शन ते चांगलं वाटत असेल आणि तुमचे पण बागाबद्दल प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचे असेल, तर आमच्या यूट्यूब चॅनलची मेंबरशिप आता चालू झालेलं आहे, जाऊन मेंबरशिप घेऊ शकतात. 3 प्रकारच्या मेंबरशिप आहे, एक सिल्वर, दुसरी गोल्डन आणि एक गोल्डन प्लस. तुमच्या बजेटनुसार त्या तुम्ही घेऊ शकतात. प्रत्येक याला लिमिटेशन असेल, आमच्या टीमबरोबर कॉन्टॅक्ट करून घ्या. आमचा नंबर मी तुम्हाला कमेंटमध्ये किंवा डिस्क्रिप्शनमध्ये दिलेला आहे, त्याच्यावर कॉन्टॅक्ट करून घ्या आणि त्यांना विचारा मेंबरशिप कशी घ्यायची. तर शेतकरी मित्रांनो, तुमच्या सपोर्टमुळं आमचं चॅनल असंच ग्रोथ करत राहील. तुमच्या प्रत्येक प्रश्नाचे उत्तर आमच्याकडे तयार असेल. तुमच्या प्रत्येक प्रॉब्लेममध्ये आम्ही तुम्हाला मदत करत असेल. तुम्ही पण हा व्हिडिओ जर आवडला असेल तर सगळ्या शेतकऱ्यांबरोबर शेअर करा, कमेंट करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.